दरड कोसळलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती दरड कोसळ आडोशी बोगद्याजवळ टाटा इंडिगो कारवर ही दरड कोसळली असून या अपघातात दोघांचा मृत्यू देखील झालेला आहे, तर एक जण गंभीर जखमी झालाय। दरड कोसळल्याने एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली असून मुंबई पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जुना मुंबई पुणे रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे जाम लागलेला आहे। खोपोलीतही वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल झालेले आहेत। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, धोकादायक अशी ही दरड कोसळलेली आहे बोरघाट जवळ खंडाळा इथं आणि या घटनेमध्ये दुर्दैवी असा दोघांचा मृत्यू झालेला आहे। टाटा इंडिगो या गाडीवरती ही दरड कोसळली आणि या गाडीत बसलेले दोघ जण ठार झालेले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। ही आपण बघू शकता दृश्य फोटोग्राफच्या सहाय्याने आपल्याजवळ ही माहिती आलेली, काही वेळातच व्हिज्युअल्स देखील आपल्यापर्यंत पोहोचतील। बोरघाट खंडाळा जवळ ही दरड कोसळलेली आहे, मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळली आणि ही दरड एका कारवर जाऊन धडकली। आणि महत्त्वाचं माहिती आहे, आज रविवार आहे, वीकेंड आहे, अनेक जण लोणावळ्याला फिरायला जातात, पुण्या मुंबई प्रवास देखील मोठ्या प्रमाणात असतो आणि अशाच वेळी दरड कोसळल्यानं रविवारच्या या वेळी ही दरड कोसळल्यानं किती वाहतूक कोंडी झाली असेल हे आपण समजू शकतो। तसेही रविवारी दुपारनंतरच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि आता तर आपण बघतोय दरड कोसळल्यानं बोरघाट खंडाळा जवळ ही जी दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। जुन्या मार्गाने अर्थातच वाहतूक जरी वळवण्यात आली असली तरी तिथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अर्थात याविषयीचे अधिकाधिक अपडेट्स जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही। क्षणोक्षणी वाहतूक कशी आहे आणि यानंतर अर्थात असं सध्या तरी असं बोललं जात आहे की अशा प्रकारची ही वाहतूक कदाचित वाहतूक खोळंबा हा 2 दिवस चालेल आणि प्रवाशांचे अतोनात हाल होतील। मात्र तुर्तास तरी आपण बघतोय की कशा तऱ्हेनं दरड कोसळल्यानं रस्ता थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आणि जुन्या मार्गाने ही सगळी वाहतूक वळवण्यात आलेली आहे। रस्ता दुरुस्तीचं काम आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। अहोरात्र असे आपण बघतोय की नेहमीच कामगार काम करत असतात आणि दरडी कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपासून आपण बघतोय पाऊस नसताना देखील अशा प्रकारची दरड कोसळलेली आहे। आपले प्रतिनिधी विशाल पडाळे आपल्या बरोबर आहे। विशाल, समजू शकतो रविवारची दुपार आणि त्यामुळे ही दरड कोसळली आहे, प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे, काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे? बरोबर आहे मृदुला, मुळात जी दरड कोसळलेली आहे तिचं स्वरूप फार मोठं असल्यामुळे पूर्ण एक्सप्रेस हायवे जाम झालेला आहे आणि वरती लोणावळ्यापर्यंत खाली खोपोलीपर्यंत हे ट्रॅफिक वाढलेली आहे आणि अनेक मोठे मोठे नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत। आता माझ्यासोबत इथे श्री किरीट सोमय्या साहेब आहेत, तेही अडकले होते आता 4 व्हीलर मध्ये आणि ते आताच 2 व्हीलर वरती इथं आलेले आहेत एका कार्यक्रमामध्ये आणि ते माझ्यासोबत आहे, तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो। मी त्यांच्याकडे फोन देत आहे किरीट सोमय्या साहेबांकडे। हा बोल, किरीट सोमय्या बोलतोय। विशाल, तुम्ही स्वतः किरीट सोमय्या यांच्याशी बोलू शकता? हा, मी किरीट सोमय्या बोलतोय। किरीट सोमय्या आपल्या बरोबर आहे। सर, आपण बघतोय की कशा तऱ्हेने ही दरड कोसळलेली आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असेल, काय आता आपल्याला देखील या परिस्थितीचा सामना करावा लागतोय? हो, मी यात पोलिसांची पण चर्चा केली आणि इन वेळ आपल्या पत्रकारांनी मला स्कूटरवर लिफ्ट दिली म्हणून खोपोली टाटा पॉवर हाऊसला पोहोचलो आहे। बरं, आज माझी ऑफिशियल टाटा पॉवर हाऊसला टाटा हायड्रो पॉवर बघायची व्हिजिट आहे। मी पण या अडचणीत सापडलो आणि आपल्या पत्रकारांनी मला मदत केली, परंतु मी आता सगळ्या पोलीस अधिकारी आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत। IRBचे जे मालिक आहेत त्यांच्याशी पण म्हैसकरांची चर्चा करून ही जी अडचण गेल्या 20 दिवसात दुसऱ्यांदा झाली आहे खरंय आणि म्हणून याच्यासाठी परमनंट काहीतरी पावसाळ्यात पोस्ट उभे कराव्या, रोड क्लिअर करावा आणि या दृष्टीने काहीतरी परमनंट व्यवस्था। त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो, 3 लोकांचा मृत्यू म्हणजे 2घांचं झालं आणि 3रा पण त्याच अवस्थेत आहे, तर आपल्याला या मुंबई पुणे एक्सप्रेस संबंधी सुरक्षे संबंधी अधिक काळजी घेणं करावी लागणार, हे पण मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार। अगदी किरीटजी, या प्रसंगी मला असं तुम्हाला विचारायचं वाटतं की आता ही दरड कोसळलेली आहे, दरड निश्चितच हटवण्याचं काम चाललेलं असेल, आपण तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील बोलताय, काय वाटतं किती वेळ लागेल या सगळ्या गोष्टीला असं आपल्याला सांगण्यात आलंय?
एक मी सांगू इच्छितो की 20 दिवसापूर्वी घटनेमुळे ते ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस यावेळी अधिक सतर्क होते, म्हणून त्यांनी मध्ये जो जुना हायवे आहे त्यातला एक भाग वन वे आहे त्याला 2 वे केला आणि आता ते वन वे वर ट्रॅफिक डायव्हर्ट करायची सुरुवात केली आहे. म्हणून स्लो का होईना परंतु ट्रॅफिक आता सुरू झाला आहे. जे एक्सप्रेस वेवर लोक अडकली आहेत त्यांना एकच विनंती करणार, थोडी शांतता ठेवा. त्यांना बाहेर पडायला थोडं वेळ लागणार, पण बाकी रोड क्लिअर होत आहे. निश्चित. किरीटजी, तुम्ही आमच्याशी बोललात आणि तिथली आद्यंत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. किरीट सोमय्या आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.